माझ्या मते सर धनतेरस दिवशी तुम्ही कधीही स्टीलचं भांडे कधी खरेदी करू नका. म्हणजे माझं स्वतःच एक आहे. बरोबर. तुम्हाला करायचं आहे भांडं खरेदी, तुम्ही पितळेचं भांडं खरेदी करा. पितळेचा तांब्या घ्या, लोटा घ्या, एखादी प्लेट घ्या. मग मंत्र म्हणताना त्या मंत्राचा असर एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. आणि मंत्र मंत्र मनातल्या मनात म्हटलं तर चालतो का, की त्याचा आवाज आलाच पाहिजे, मोठ्याने म्हटला पाहिजे? की सर्वांनी धनतेरस दिवशी एक पायल पैंजण खरेदी करायचं आणि असं पैंजण खरेदी करायचं की त्याला थोडंसं असं एक 3 घुंगरू पाहिजेत, थोडा त्याचा छमछम असा आवाज येणार. बरोबर. तुम्हाला सांगतो करू शकतो. हे दिवाळीला करायचंय, दिवाळीत करायचंय. दिवाळीत करायचं आहे. बरोबर. येणाऱ्या दिवाळीतल्या शुक्रवारी हे बनवून ठेवायचंय. ओके. हा हा हा. आणि ते पाणी गुलाबजल आणि ते पाणी मिक्स करून पूर्ण 1 वर्ष टिकवायचंय सर. आणि 1 वर्षभर त्याचं बेनिफिट बघायचंय सर. अतिशय छान आहे. काही काही घरात सर लक्ष्मीपूजन असते. त्या लक्ष्मीपूजन मध्ये सर जेवण बनत नाही घरात. जेवण बनवत नाही सर. जर तुमच्या घरी लक्ष्मीचं आज आगमन व्हायचं आहे सर, तर तुम्ही जेवण बनवलंच पाहिजे. बरोबर. आणि ज्या घरात जेवण बनत नाही सर, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. कसंही असू द्या, त्या घरात जेवण बनलंच पाहिजे सर. त्या दिल्लीला सर दिवाळीच्या अगोदर पुताळीचं काम, कलरचं काम चालू असते. मग लक्ष्मीपूजन दिवशी झाडू खरेदी करायचं, 1 सोडून 2 झाडू खरेदी करायचं असते सर. बरोबर. तुम्हाला मी सांगते, 1 झाडू आपण यूज करायचा असते जो आपण पूजनमध्ये मानतो, आणि दुसरा झाडू गुपचूप जाऊन मंदिरात दान करायचं असतं. म्हणजे आपला केतू ग्रह मजबूत होतो आणि त्याचं फळ आपल्या मुलाला मिळतं सर. कारण जो पण कोणी सर रेमेडी करतोय का नाही, त्याला रिझल्ट 100%. तर कपाटामध्ये आरसा आपण लावलाय आतमध्ये, कपाटाच्या आतमध्ये. बरोबर. आणि तिथं पैशाचं बंडल, गड्डी पैशाची. बरोबर आहे. तो त्या आरशाच्या समोरच ठेवा, म्हणजे त्याची प्रतिमा त्या आरशात दिसेल. ओके. आणि तो कधी तुम्हाला गड्डी हलवायची गरज लागणार नाही. त्या गड्डीच्या शेजारी दुसरी गड्डी येईल, पण त्याच्याबरोबर कष्ट पण तुम्ही करा, मेहनत करा. मेहनत, तर ती गड्डी वाढत जाणार आहे सर. आणि तुम्ही सुद्धा सर करा ह्यावर. नक्की नक्की. झाडू मारायचं नाही पण सर, सकाळी झाडू मारायचा नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. जे का जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीला आतमध्ये एंट्री करत नाही तोपर्यंत झाडू मारायचं नाही. आणि तयार व्हा आणि नंतर तुम्ही तिला पहाटेचं 4 वाजता आतमध्ये घ्या. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट असतात की सुशीला मॅमला बोलवा, सुशीला पवार मॅमला बोलवा. तर आज आपण मॅमला बोलवलं आहे. आजचा जो विषय आहे आपला, तो फक्त लाल किताब नाही आहे. तर सगळ्यात मेन विषय असा आहे की दिवाळी येते, पुढच्या काही दिवसात दिवाळी आहे. तर या दिवाळीमध्ये तुम्ही कोणत्या रेमेडीज केल्या पाहिजे, काय उपाय केले पाहिजे, ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. तुमची महालक्ष्मी आहे, जी महालक्ष्मी योग कसा बनतो, लक्ष्मी तुमच्या घरी कशी वावरेल आणि पुढचं येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कसं धन दौलत गोष्टी सगळे घेऊन येईल, त्याबद्दल आपण मॅम सोबत आज चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद सर, तुम्ही मला डबल बोलवलं ह्या चॅनलवरती. आणि माझ्या व्ह्युअर्सनी मला भरपूर म्हणजे एवढं प्रेम दिले की मी ते सांगू शकत नाही सर. बरोबर. आणि ह्या पुणे सिटीने सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केले. खरंय. तर ह्या चॅनेलचंही मी आभार माने आणि तुमचंही सर. धन्यवाद मॅडम. मॅडम, काय दिवाळीचं खरंच महत्व आहे का इतकं? लोक म्हणतात दिवाळी येते, आपण कपडे घेतो नवीन, बर्फी, मिठाई, काजू कतली सगळं आणतो घरामध्ये. त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी फटाके फोडतो. का बरं, काय दिवाळी? लोकांना सांगा ना दिवाळी काय. तर कसं आहे माहितीये का, दिवाळी हा योगच असा आहे की त्याच्या दिवाळीच्या भरपूर काही कथा आहेत. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून आले म्हणून आपण दिवाळी मनवतो. परत माता लक्ष्मीला पुत्र नव्हता म्हणून पार्वतीनं आपला पुत्र त्यांच्या झोळीत गाठला म्हणून लक्ष्मी पूजन बनवलं जातं. अशा भरपूर कथा आहेत. परंतु जो लक्ष्मीचा योग आहे सर, आणि तो एवढा पॉवरफुल योग बनतो आणि त्या पूजनानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी खरंच येते. त्याच्या अगोदरचा जो एक दिवस येतो धनतेरसचा. पहिला दिवस धनतेरस मॅम? नाही, दुसरे पहिले बलिप्रतिपदा. पहिला दिवा म्हणतो आपण त्याला, एकदम महाराष्ट्रीयन पद्धत. बरोबर. पहिला दिवा आपण, आणि त्याच्यानंतर धनतेरस. सर, धनतेरस ह्या दिवशी सर खरं पूजन, त्याला छोटी दिवाळी म्हटलं जातं धनतेरसला. बरोबर. आणि परत महालक्ष्मी पूजनला बडी दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी असं म्हटलं जातं. तर ते धनतेरस दिवशी आपण, कारण हा सण
एक 12 महिन्यातल्या 12 सणापैकी सगळ्यात मोठा सण, मोठा त्योहार म्हणून मानला गेलेला आहे. ओके. सगळ्यात मोठा सण मानला गेलेला आहे. तुम्ही आमच्या लहानपणापासून तर त्यावेळेस लक्ष्मीपूजन ते वेगळं. हो. आता एक मॉडर्न पद्धत आल्या सर. बरोबर. मला सांगते तर प्रत्येक धनतेरस दिवशी अशा काही रेमेडी असतात, अशा काही उपाय असतात, असे काही टोने टोटके सुद्धा असतात सर दिवाळीत. त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं करत जातो त्या पद्धतीनं एक वर्षभर आपल्याला त्याचं यश मिळत जातं. जे दिवाळीत करू एक वर्षभर त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत जातं. पण त्याच्याबरोबर आपलं कष्ट पण पाहिजे. आपण कष्ट नाही करणार सर आणि ही रेमेडी केली किंवा पोटली बनवून ठेवली, काही खरेदी केलं तर त्याच्यानं येशील तर त्याच्यानंतर येतं. पण त्याच्याबरोबर तुम्हाला कष्ट पण करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपली कुंडली पण पूर्ण देखणं ते पण गरजेचं आहे. आणि लक्ष्मीपूजन दिवशी भरपूर अशा काही रेमेडी आहेत सर करून. कारण मी माझ्या स्वतःच्या पर्सनल जीवनात त्याचा अनुभव घेतलाय आणि त्याचा उपभोग घेते मी. तर भरपूर काही रेमेडी उपाय आहेत दिवाळीच्या याच्यासाठी. तर मॅम आता धनतेरसचं जर बोलायला गेलो आपण तर काय रेमेडीज द्याल तुम्ही धनतेरसच्या दिवशी, जेही स्त्रिया बघतायत किंवा जे पुरुष बघताय तर दोघांसाठी तुम्ही सांगा. सर मी तुम्हाला सांगेन धनतेरस दिवशी आपल्या महाराष्ट्रातच नाही पूर्ण इंडियामध्ये, भारतात भांडी खरेदी करायचा रूढी परंपरा आहे. भांडी खरेदी करतो आपण, बरोबर का? ज्यादा तर लोक स्टील खरेदी करतात. ज्यादा लोकांचं स्टील खरेदी करण्यावर हे असतं. तर स्टील हे राहू ग्रहामध्ये येते. ओके. आणि आपण काय करतो सर, स्टील खरेदी करतो. स्टील खरेदी करणं म्हणजे आपण राहूला निमंत्रण देऊन आपण घरामध्ये आणलं आणि तेही शुभ मुहूर्तावर. बरोबर आहे. आणि राहू हा ग्रह तामसी ग्रह आहे. आता ज्या लोकांचे बिझनेस आहेत किंवा ज्या लोकांची जॉब आहे सर, त्या लोकांना त्यांची बुद्धी असेल तरच ते बिझनेस करणार आहेत, त्यांची बुद्धी असेल तरच ते जॉब करणार आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा कितीही धन संपदा काही असते, बुद्धी असेल तर त्याचा आपण उपभोग घेणार आहे किंवा ते काम आपण करणार आहे. जर तुम्ही राहूलाच त्या महायोगावर धनतेरस दिवशी जर तुम्ही राहूला घरी निमंत्रण दिलं किंवा घरी घेऊन आला एक शुभ योगावर, तर तो राहू तुम्हाला किती इफेक्ट करणार आहे हे त्याच्यानंतर समजते सर. म्हणून माझ्या मते सर धनतेरस दिवशी तुम्ही कधीही स्टीलचं भांडे कधी खरेदी करू नका. म्हणजे माझं स्वतःच एक आहे. बरोबर. तुम्हाला करायचं आहे भांडं खरेदी, तुम्ही पितळेचं भांडं खरेदी करा. पितळेचा तांब्या घ्या, लोटा घ्या, एखादी प्लेट घ्या, पितळेचा चम्मच घ्या सर. तुम्हाला सांगते कारण पितळ खरेदी केल्यानंतर गुरुग्रह मजबूत होतोच आणि पितळेच्या भांड्यात जेवल्यानंतर सूर्यग्रह मजबूत होतो. ओके. आता हे स्टील आले सर. पुराण काळामध्ये सगळीकडे पितळेचीच भांडी होती आणि पितळेचीच कळशी असायची, पितळेचा तांब्या असायचा. आमच्या गावाकडे सर अजून प्रत्येकाच्या घरोघरी पितळेची भांडी आहेत. तुम्ही हे म्हणू नका सर मी वास्तूला जाते लोकांच्या घरात, अजून बी मुंबई पुन्हा जी सिटी जी जुनी लोक आहेत असे सगळे कपाटावरनी पितळेची भांडी चमचम चमकत लावलेली असतात. तो गुरुग्रह मजबूत होते पितळेना. पण लोकांना ते समजत नाही कारण पितळ महाग आहे, त्याच्यापेक्षा तांबा महाग आहे. आणि तांबा खरेदी केला तर सूर्य, पण तुम्ही पितळ खरेदी करा कारण त्यानं गुरुग्रह मजबूत होते. ओके. त्याच्याबरोबर जर तुमची कपॅसिटी असेल, आता चांदी एवढी महाग झाली सर, त्या पितळेच्या ह्याच्याबरोबर ते सर तुम्हाला सांगते भांड्या बरोबर जर तुम्ही एखादी चांदीची वस्तू खरेदी केली, पितळ आणि चांदी चंद्रात येते सर, राहूत पण येते चांदी. बरोबर आहे. तर तुम्ही चांदीची वस्तू, आणि लोक चांदीची वस्तू खरेदी करतातच. लक्ष्मीचा जो सिक्का मिळतो, चांदीचा सिक्का, तो लोक खरेदी करतात. आणि तो जर तुम्ही एक पितळेची वस्तू आणि चांदीची एक वस्तू हे दोन्ही मिळून जर तुम्ही खरेदी केलं तर गुरु आणि चंद्र बरोबर गजकेसरी योग बनतोय सर. आणि त्या दोन वस्तू किंवा ते दोन भांडी घेऊन यायचं आहे खरेदी करून. आणि तुम्ही समजा एक चांदीची वाटी खरेदी केली सर, आणि चांदीच्या वाटीत जर तुम्ही हरभऱ्याची डाळ भरून ठेवायची आणि धनतेरस दिवशी तिचं पूजन करायचं. चांदीची वाटी झाली सर चंद्र, हरभऱ्याची चण्याची डाळ झाली गुरु, तो गजकेसरी योग बनला. बरोबर. आणि जी पितळेची वाटी तुम्ही खरेदी करणार किंवा पितळेचा प्लेट खरेदी करणार किंवा पितळेचा तांब्या तुम्ही गोल असतो तो खरेदी करणार,
त्याच्यात तुम्ही तांदूळ घालायचा आहे आणि तो धनतेरस दिवशी पूजा करायची आहे त्याची. आणि ते दोन्ही गजकेसरी योग बनतोय त्याचा. त्याला महालक्ष्मी योग पण आपण म्हणू शकतो सर. महालक्ष्मी तो ते बनते. आणि ते जर तुम्ही धनतेरस दिवशी त्याची पूजा केली सर, आणि त्याची फक्त पूजा हळदीनच करायची सर. त्याला कुंकू नाही व्हायचं, फक्त हळदीनं पूजा. हळदीने फक्त करून जर जे पण कोणी व्ह्युअर्स लेडीज बघतील त्यांनी करून बघा. आणि तोच जर तुम्ही लक्ष्मीपूजन पर्यंत ते ठेवायचं आहे. आणि लक्ष्मीपूजन नंतर ते धान्य आपण आपल्या खाण्यामध्ये यूज करायचंय, ना की ते बाहेर फेकायचं. किंवा कोणी सांगते की आपल्या तिजोरीत ठेवा म्हणून. तिजोरीत त्याला कीड लागली की तिथं शनी निर्माण झाला सर. बरोबर आहे. म्हणून कुठलाही आजकाल पोटली बनवून ठेवायचं भरपूर त्या युट्यूब चॅनलवर भरपूर आहेत की ही पोटली बनवा, ते पोटली बनवा सर. जर तुम्ही पोटली बनवली सर, मी तुम्हाला सांगते की पोटली बनवताना सर त्या पोटलीला सिद्ध करणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्हाला मंत्रच येत नाहीत सर, तर तुम्ही ती पोटली सिद्ध कशी करणार? ती सिद्ध करायचं एवढं सोपं नाही सर, इझी नाही आहे. आणि त्या मंत्राचं पण एवढं महत्व आहे. भरपूर मंत्र लोक सांगतात, हा मंत्र तुम्ही म्हणा सर. आणि त्या मंत्र कसं संस्कृतमध्ये असते, एक जर उच्चार चुकीचा झाला तर त्याचा एवढा गलत असर आपल्यावर होतोय की जबरदस्त. म्हणून मंत्र म्हणताना त्या मंत्राचा असर एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. मंत्र उच्चारण चांगलं पाहिजे. उच्चारण चांगलं पाहिजे, आणि होत नाही सर ते आपल्याला. आणि मंत्र मंत्र मनातल्या मनात म्हटलं तर चालतो का, की त्याचा आवाज आलाच पाहिजे, मोठ्याने म्हटला पाहिजे सर? जसं मेडिटेशन लोक करते, तो मनातल्या मनात तुम्ही अंतर्मनातून म्हटलं तर त्या परमेश्वरापर्यंत आपली हाक पोहोचतीस. तर जर नाही की मोठ्यानंच म्हणा म्हणून. ते मोठ्यानं का म्हणायचं की बाहेरचं आपल्या कानावर काही येऊ नये, बरोबर का? किंवा आपलं मन असं विचलित होऊ नये मंत्र म्हणताना. म्हणजे कसं आपण मंत्र म्हणत एक पूजा करतोय किंवा माला जपायला लागलोय, आणि आपल्या घरात लहान मुलं असते ती किंवा स्त्रिया असतात, काही नाही काही कुणाचा तर शब्द आपल्या कानावर पडतो, मग तिथे ते खंडित होत, डिस्टर्ब होतं ते. म्हणून मोठ्यानं म्हणायचं, बाकी काही सुद्धा नाही सर. आणि कधीही जर पूजापाठ करताना आपल्या दिमागवर कंट्रोल पाहिजे, की आपल्या दिमागमध्ये कुठला विचार आला नाही पाहिजे. ओके. तर त्याचा असर होतोय. नाहीतर आपण मंत्र तर तोंडानं म्हणतोय आणि दिमागनं कुठं दिल्लीत आहे, कुठं अमेरिकेत आहे, कुणाचं काय चाललंय हे नको व्हायचं. त्याच्यानंतर सर मी तुम्हाला आणखीन एक धनतेरसची रेमेडी सांगेन. ओके. हे माझी स्वतःची इतके आवडीची रेमेडी की मी माझ्या ज्यावेळेस माझं हे पॉडकास्ट पडलं नव्हतं, पुण्यात ऑफिस झालं नव्हतं, त्यावेळेस माझ्या जुन्या क्लायंट्सनी मी इतकी छान रेमेडी आहे सर ही. आणि ह्या रेमेडीला माझ्या मते तोड नाही सर. बरं. इतकी छान रेमेडी आहे ही. आणि मला खरंच मी इथं पण किती क्लायंटने विचारलं मला, मॅडम आता तुम्ही जाणार मग आम्हाला सांगा रेमेडी. त्यांना पण मी सांगितल्या. आणि जे माझे यूट्यूब व्ह्युअर्स आहेत, जे माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यांच्यासाठी पण मी सांगते की सर्वांनी धनतेरस दिवशी एक पायल पैंजण खरेदी करायचं. आणि असं पैंजण खरेदी करायचं की त्याला थोडंसं असं एक 3 घुंगरू पाहिजेत, थोडा त्याचा छमछम असा आवाज येणारा. बरोबर. तुम्हाला सांगते. आणि प्रत्येक ज्याही घरात सर सुहागन स्त्री आहे, तुम्हाला सांगते, ते पैंजण धनतेरस दिवशी खरेदी करायचंय. ओके. आता प्रत्येकाच्या कारण चांदीचं रेट वाढले त्यामुळे प्रत्येकाच्या हैसियतीनुसार प्रत्येकानं पण छान रेमेडी आहे सर ही. आणि ते चांदीचं पैंजण खरेदी करून तुम्ही धनतेरस दिवशी त्याचं पूजन करायचंय. हळद आणि तांदळानं जे तुमचं देवघर असेल त्या देवघरामध्ये पिवळं कापड हातरा, लाल हातरलं तरी सुद्धा चालते, आणि त्याच्यावरती ते पैंजण ठेवायचं आणि हळदीन आणि तांदळानं तिचं पूजन करायचंय. बिलकुल त्याला पैंजणाला गंगाजल न धुवायचं नाही, काही सुद्धा नाही. आहे असं पैंजण आणायचं आणि आहे असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर धनतेरस दिवशी पूजन करायचं, त्याच्या सकाळ पूजन करायचं. आणि त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन दिवशी तेच पैंजण लक्ष्मी पूजनच्या तिथं मांडायचं आहे. आपण जे पैशाची पूजा, नोटांची, बंडलची, जे पण काय दागदागिने असतात त्याचं पूजन करतो आपण, तर त्याचं पूजन तिथंच ते पैंजण मांडायचं आहे. ओके. आणि त्या पैंजणाचे त्या लक्ष्मी पूजन दिवशी पूजन करायचं. आणि ते पैंजण सर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण पूजा
उत्तर पूजा करतो, कुणी करतं कुणी करत नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं रूल आहे. तर त्यावेळेस ते पैंजण तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे, जी सुहागण आहे, तिच्या नवऱ्यानं त्या बायकोला ते पैंजण घालायचं आपल्या हाताने. ओके. इतकी छान रेमेडी आहे सर, इतका रिझल्ट छान आहे. 1 वर्ष ते पैंजण घालायचं आणि त्या घुंगरातनं जो छान छान आवाज येतोय तो लक्ष्मीच्या पावलासारखं येत. आणि कधीही बघा सर, ज्या घरातली स्त्री पैंजण वापरते आणि तिच्या त्या पैंजणाचा आवाज येतो, तो एक वेगळा नाद आपल्या कानावर ऐकायला पडतो, व्हायब्रेशन वेगळं कधी. आणि असं जाणवतं एक खरंच लक्ष्मी असल्यासारखं ते, आणि एकदम छान त्याचा आवाज येतोय. आणि खरंच सगळ्या स्त्रियांनी माझ्या मते धनतेरस दिवशी पैंजण घ्यावं आणि तो रेमेडी करून स्वतः अनुभव घ्यावा. छान, नक्की त्यांना फरक पडणार आहे. मग पुरुषांसाठी काय सांगाल की जे असे पुरुष आहे ज्यांना बिझनेसमध्ये फायदा होत नाहीये? कारण जास्त करून आपण असं बघितलं गेलंय की व्यापारी वर्ग हा लक्ष्मीपूजन खूप दांडग्या पद्धतीने साजरा करतो. कारण व्यापारी वर्गाचा आणि लक्ष्मीपूजनचा एक वेगळा संबंध आहे, तसा प्रत्येकाचाच आहे. बट पुरुषांसाठी तुम्ही काय सांगाल? काही एखादी रेमेडी देता येईल का की ज्यांना लॉस होतोय किंवा काही केलं बिझनेस तरी पण प्रॉब्लेमच येत आहे? सर, त्यांनी तर पहिला आपली कुंडली बघायला पाहिजे. मी एक क्लिअर सांगते, कुंडली बघितली तर तुम्हाला महादशा कुठली चालू आहे, अंतर्दशा कुठली आहे, किंवा कुंडलीमध्ये रोग ऋण शत्रूच्या घरात कुठला ग्रह बसलाय. तुमचा बिझनेससाठी एक मी सांगते सर, बुध ग्रह जोपर्यंत तुमच्या कुंडलीत स्ट्रॉंग नाही सर, तोपर्यंत तुमचा बिझनेस कधीच चालत नाही. बुध ग्रह स्ट्रॉंग पाहिजे बिझनेससाठी. आता प्रत्येक ग्रहाला वेगवेगळी जागा आहे, पण तसंच बिझनेसला बुध ग्रह स्ट्रॉंग पाहिजे. जोपर्यंत बुध ग्रहाला तुम्ही स्ट्रॉंग करत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस कधीच ठीक होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सर रेमेडी तर मी देतेच. बुध ग्रह स्ट्रॉंग करायचा जर असेल तुम्हाला, आणि बुध ग्रह जर तुमचा वीक आहे हे जर सर तुम्हाला आपलं स्वतःला जर म्हणजे कुंडली नाही समजा, आपली जन्मतारीख नाही, तर तुम्ही काय समजायचंय की माझा बुध ग्रह कसा वीक आहे, मी कसं ओळखू, का स्ट्रॉंग आहे हे कसं मी ओळखू? बरोबर. तर तुम्हाला जर दाताची प्रॉब्लेम असेल सर, दातांचा किंवा समोरचे 2 दात पडले, 4 दात पडले, समोरचे दात, कारण दात बुध ग्रहामध्ये येते सर. आणि आपल्या नसा, ज्या शरीरातल्या नसांची प्रॉब्लेम जी असते, पायाला थिट येणं किंवा अचानक काय नस दबणं, ह्या प्रॉब्लेम राहते, ते बुध ग्रहामध्ये राहते सर. आणि त्या जर प्रॉब्लेम तुम्हाला होत असतील किंवा तुमच्या मुलीचं नातं चांगलं नसेल, मुलीशी बहिणीशी नातं चांगलं नसेल तर तो बुध ग्रह खराब आहे हे ओळखायचं. आणि त्या बुध ग्रहाला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर मी सर तुम्हाला व्यापारी वर्गांच्यासाठी रेमेडी सांगेन की गुलाबजल आणि तुळशीचं पाणी. आपल्या दारात तुळस असतात, ते राहूमध्ये कोणी मनी प्लांट, तुलसी प्लांट, रबर प्लांट, ह्या प्रत्येकाच्या ग्रहमानानुसार ते लावायचं. तर तुळशीची पानं घेऊन ती शिजवून त्याचं पाणी बनवायचं आणि त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं. हे बनवताना कधी सर शुक्रवारी बनवायचं. शुक्रवारी बनवायचं. तुम्ही घरात तुमच्या ज्या स्त्रिया असतील त्यांना बनवायला सांगायचंय. ते स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि जिथं पण तुमचा बिझनेस आहे, शॉप आहे, ते छिडकवायचं आहे सर सकाळी. ही जनरल रेमेडी दिवाळीचं नाही, याच्यामध्ये हे कधीही करू शकतो. हे दिवाळीला करायचंय, दिवाळीत करायचंय. हे येणाऱ्या दिवाळीतल्या शुक्रवारी हे बनवून ठेवायचंय. ओके. आणि ते पाणी, गुलाबजल आणि ते पाणी मिक्स करून पूर्ण 1 वर्ष टिकवायचंय सर. थोडं दुकानात. आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्ही छिडकवलं तरी सुद्धा चालते. 1 वर्षभर नाही पुरत, ज्यादा नाही बनलं तर तुम्ही 1 बोतल 1 लिटर जरी बनवून फक्त थोडा स्प्रे करायचा आहे. ही जनरल रेमेडी आहे, हे लक्ष्मीपूजन दिवाळीच्या आणि 1 वर्षभर त्याचं बेनिफिट बघायचं सर. अतिशय छान आहे. त्याच्यानुसार सर मी तुम्हाला सांगते, आता काही लोक दालचिनीसाठी लोकांना हे होतं सर, तर तुम्ही लक्ष्मीपूजन मध्ये धान्य मांडता तुम्हाला सांगते, त्या धान्य मांडतो का नाही आपण सर, त्याच्यात धने हा पदार्थ महत्वाचा आहे. धने का मॅम? धने, कारण धन्याचा कलर सर पिवळा असतो. बरोबर आहे. आणि ते गोल आहे धने. कधीही पूजनाला जे धन आणलेलं असतं ते त्याची डाळ बनलेली नसते, ते पूर्ण गोलच येते. हो, कारण गोल म्हणजे बुध आहे आणि पिवळा म्हणजे गुरु आहे. बरोबर का? गुरु आणि बुध चिती म्हणून सुद्धा महालक्ष्मी योग म्हणतो सर. ओके. बुध गुरुची जर युती एखाद्याच्या कुंडलीत असेल सर, तर तो
त्याला बहुत ज्ञानी असं म्हटलं जातं. गुरु आणि बुधची बुधची युती जर असेल सर, तर त्याला एवढं दिमाग असते सर की तो काही करू शकतो. हो. आणि खाली बुध जर त्याच्यात नीचचा बसला असेल सर, किंवा बुध खराब असेल, तर तो खयाली पुलावाला, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ब्रह्मिष्ट का नाही हवेत बाते करतो नुसतं, फक्त कमवायची तर काही अक्कल नसत्या. म्हणजे त्यांना आपण समजायचं की आपला बुध ग्रह खराब आहे आणि म्हणजे नुसतं खयाली पुलाव बनवत राहते ते, आणि त्यांना समजायचं की माझा बुध ग्रह खराब. आपल्याला तर काही काम करायचं नसते. बरोबर आहे. काम तर काही करायचं नाही, फक्त आई तर कुठून पैसा येईल ते बघायचं. म्हणजे तो बुध तिथं खराब आला. मग ते बुध आणि गुरुची युती जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचे असेल सर, तुम्हाला सांगते, तर ती लक्ष्मीपूजनात जे आपण धने ठेवलेले असते, त्या धन्याची एक पूड बांधून आपल्या व्यापाराच्या ठिकाणी नेऊन तुम्ही ते वर्षभर ठेवायचे. जे आपण पूजेला ठेवलेलं ते धने घ्यायचे आणि त्या धन्याची पूड करायची आणि आपल्या पूड नाही सर, साबूतच धने जसे आहेत तसेच. ओके, जसे तसे घ्यायचे आणि आपल्या ऑफिस मध्ये ठेवून द्यायचे. जे आपलं कॅश काउंटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवलं तर चालते सर. ओके, तर हे व्यापारी वर्गासाठी तुम्ही सांगितलं, खूप इंटरेस्टिंग. पण ते लक्ष्मी पूजन त्या पद्धतीनं झालं पाहिजे सर. नाहीतर तुम्हाला मी सांगते, काही घरात सर लक्ष्मीपूजन असते, त्या लक्ष्मीपूजन मध्ये सर जेवण बनत नाही घरात. लक्ष्मीपूजन दिवशी जेवण बनत नाही. बरोबर आहे. कारण कसं आहे सर, फटाके उडवले, हे शॉपिंग करायचं होतं, ते शॉपिंग करायचं होतं, आज चकली बनवायची होती, चिवडा बनवायचा होता, परत लाडू बनवायचे होते, ह्याच्यात आम्ही विसरून गेलो. बरोबर आहे. वेळ झाला किंवा आता कंटाळा आले दिवसभर खूप काम करून आणि आम्ही नाही बनवू शकत, जेवण बनवत नाही सर. जर तुमच्या घरी लक्ष्मीचं आज आगमन व्हायचं आहे सर, तर तुम्ही जेवण बनवलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि ज्या घरात जेवण बनत नाही सर, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. कसेही असू द्या, त्या घरात जेवण बनलंच पाहिजे सर. कारण गोड पदार्थ, खिरीचा प्रसाद, खीर, पुरी, हे जेवण बनलंच पाहिजे सर. तुम्ही, आपण महाराष्ट्रात आहे, मला महाराष्ट्राशी खूप, कारण माझा जन्म तिथं झालाय आणि खूप प्रेम आहे. तर सर मी उत्तर भारतात राहिल्यामुळे सर मी तुम्हाला एक सांगते, त्या दिल्लीला सर दिवाळीच्या अगोदर पुतळीचं काम, कलरचं काम चालू असते. बापरे. प्रत्येक वर्षी लोक घराला कलर देतात सर. आणि एवढं एकच दिवस लक्ष्मीपूजन, आपल्या इकडे 5-5 दिवस मानलं जाते, तिकडे कसं सर एकच दिवस राहते. एक दिवस मानून सर पहिलं कलर करणार, एकच दिवसासाठी एका महालक्ष्मीच्या पूजनसाठी सर 1 तासाचं पूजन असते. तेवढ्यासाठी एवढा खर्च लोक करतात सर, तुम्हाला सांगते. आणि खरेदी काय करणार सर, सगळ्या त्या, एक तर कलर घराला, त्याच्यानंतर बेडशीट सर, बेडशीट सगळ्या त्यांची खरेदी असते की बेडशीट घ्यायचं सर. का मॅम, असं काय लॉजिक काय त्यामागे? बेडशीट बरोबर तकिया तकियाचं कव्हर येते सर, बरोबर का? बेडशीट, त्या बेडवर तिथली लोक सर पहिलं ते नवीन बेडशीट पूजन मांडायच्या अगोदर क्लीन सगळं करून, स्वच्छता करून त्या बेडवर बेडशीट हातरतात सर. बेडशीट हातरायचं, बेडशीट हातरल्यानंतर तकियाला नवीन कव्हर घालायचं. त्या बेडशीटवर कुणी बसायचं नाही सर, लक्ष्मीपूजनच्या दिवशी. ओके. आणि त्या बेडवर कुणीही बसायचं नाही किंवा त्या रात्री त्या बेडवर कुणी झोपायचं नाही, कारण ते लक्ष्मीसाठी ते बेड ठेवलेला असतोय सर. माझी जी गुरुजीनं मला जे शिकवलं सर, तिनं मला ते सांगितलेलं की हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे. जर त्या बेडशीटला जर सिलवट पडली सर, तर आपण समजायचं की लक्ष्मी आलेली आहे माणसा, अंगावर शारे आले. आणि हे सत्य परिस्थिती आहे सर. तुम्ही कधी गेलाय दिल्लीला सर? दिल्ली नाही गेलो, पंजाब वगैरे गेलाय ना. दिल्लीमध्ये नाही फिरलो. तुम्ही दिल्लीत सगळ्यात जादा खरेदी दिवाळीला काय तर बेडशीट, सगळ्यात जादा गिफ्ट काय देणार, बेडशीट गिफ्ट देणार, बेडशीटच गिफ्ट. मी एक सर बारामतीला वास्तू बघायला गेलेली, तिथे एक पंजाबी सर होते, खत्री म्हणून, तुम्हाला सांग, त्यांनी मला बेडशीट गिफ्ट दिलं सर. कारण बेडशीटला सुद्धा लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे सर. आपण बेडशीट, बेडवर जेवण करत नाही ते सर, तुम्हाला सांगते. शिवाय बेडवर खराब पाय घेऊन कधी जायचं नसते. आणि आणखीन एक सांगते स्त्रियांच्यासाठी सर, मी लक्ष्मी जर तुम्हाला खरंच घरात आगमन व्हावं जर असं वाटत असेल सर, आता कसं
ज्या शहरात सिटीत स्त्रिया आहे त्या पेडिक्युअर करून त्यांचं पाय एकदम क्लीन राहते सर. बरोबर का? आणि खेड्यातल्या स्त्रियांना नाही ते जमत. तुम्हाला कारण शेतात काम करावं लागतं. तरी सुद्धा मी माझ्या ज्या आहेत फ्रेंड सर्कल मैत्रिणी म्हणतात ना, तर त्याने त्यांचं पाय सर डेली आंघोळ करताना ज्या पद्धतीने आपण आंघोळीला साबण यूज करतो किंवा बॉडी वॉश यूज करतो, तर तुम्ही पायाला सुद्धा तेवढंच स्थान दिलं पाहिजे. ओके. पायाच्या तळव्याला. कारण ज्या पद्धतीने आपल्या हातावर लकीर आहेत सर, त्याच पद्धतीने आपल्या पायावर सुद्धा रेषा आहेत. तुम्ही कधी बघा सर, तुम्हाला सांगते, पायावर सुद्धा आपल्या रेषा उमटलेल्या असतात त्या, पण ते पाय आपण लक्ष देत नाही सर. आणि ज्या पण स्त्रीचं पाय सर एकदम स्वच्छ आहेत, ते लक्ष्मीचाच अवतार आहे. आणि पाय स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पाय स्वच्छ पाय स्वच्छ, प्रत्येक स्त्रियाचं पाय स्वच्छ पाहिजे सर. बरोबर आहे. जर पायाला गंदगी असेल सर किंवा ते भेगा पडणं असते, राहते रानातल्या कामातल्या शेतातल्या कामामुळे, पण त्याच्यातनं सुद्धा आपलं पाय क्लीन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हा सुंदरतेचा भाग वेगळा आला सर. परंतु जर तुम्हाला लक्ष्मीचं आगमन, आपण पायाकडे लक्षच देत नाही सर. असे काय काय लाल किताबमध्ये उपाय असतात की काही काही स्त्रियांना जमिनीवर पाय ठेवायचे नाही, हमेशा जुराब घालून सॉक्स घालून फिरायचे. हे लाल किताबचे रेमेडी आहेत काय काय, आणि ते त्याच्यासाठी पाय स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही यात जी रेमेडी सांगितली बेडशीटची, मी भरपूर असे कोट वाचत राहतो किंवा इन्स्पिरेशनल जे लोक मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांचं ऐकत असतो, तर तेही तेच म्हणत असतात की आम्ही म्हणजे तोच माणूस सक्सेसफुल बनतो जो रोज उठल्यावर त्याचा बेड नीट करतो किंवा झोपतानाही त्याचा बेड नीट असतो आणि मग तो त्याच्यावर झोपतो. म्हणजे याचं आपलं म्हणजे एक प्रकारे आपल्या ऍस्ट्रोलॉजी पण प्रमाणे पण याचं लॉजिक आहे, आणि जर बघायला गेलं तर एक सिस्टमॅटिक वे मध्ये काम करायचं पण ते लॉजिक आहे. बघा सर, तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला बेडशीट खरेदी करा सर. नक्की. मी जरी दिल्ली सोडून गावी आलेली असली सर, तर प्रत्येक दिवाळीला माझं बेडशीट खरेदी असतंच. खरेदी आपण कधीही करू शकतो, कधीही करू शकतो. आणि फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण टाकायची. लक्ष्मी आता एक काही दिवस बाकी दिवाळीला, तर आपण केव्हा या दिवसांमध्ये विकत घेऊ शकतो. विकत धनतेरस दिवशीच लोक ज्यादा खरेदी करतात, त्याच्या अगोदरपासूनच खरेदी चालू आहे. हा, तुम्हाला सांगतो, धनतेरसला जास्त महत्व. धनतेरसला लोक ज्यादा खरेदी करतात. आणि तिथली लोकांचं कसं आहे सर, गिफ्ट देताना सुद्धा बेडशीट गिफ्ट देतात आपण, आणि ड्रायफ्रुट्स गिफ्ट देणं, ज्यादा मिठाई गिफ्ट देणं, हे चालतं. पण बेडशीट आणि ज्या पैंजण मी सांगितले हे अतिशय चांगलं रेमेडी आहे सर. ह्या लोकांनी ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर झाडू खरेदी करणं हे राहतंय. लक्ष्मीपूजन दिवशी झाडू खरेदी करायचं, एक सोडून 2 झाडू खरेदी करायचं असते सर. बरोबर. तुम्हाला मी सांगते, एक झाडू आपण यूज करायचा असते जो आपण पूजन मध्ये मानतो, आणि दुसरा झाडू गुपचूप जाऊन मंदिरात दान करायचा असतो. म्हणजे आपला केतू ग्रह मजबूत होतो आणि त्याचं फळ आपल्या मुलाला मिळतं सर. तर तुम्ही हे खरेदी करू शकताय. व्ह्युअर्सला पण मी सांगते, तुम्हाला सांगते सर. नक्की नक्की. आणि मोहितला पण सांगा. मोहितला पण नक्की. असं म्हटलं जातं कुठे कुठे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा दिवाळीच्या वेळेस तंत्र वगैरे होतात, तर हे खरं आहे का मॅम? असं तंत्र मंत्र मी तुम्हाला सांगते, अमावस्या दिवशी दिवाळी पूजन असते सर. एवढा मोठा तंत्र मंत्र चालतो, म्हणजे अंधश्रद्धा पसरवायची काही सुद्धा म्हणजे हे नाही सर, तो उद्देश नाही. पण तरी तंत्रमंत्र हा चालतो दिवाळीला, भरपूर चालतो. त्याच्यासाठी सर आता मिठाई एकमेकाला देणं हा भाग वेगळा तुम्हाला सांगते, कारण हा आनंदाचा त्योहार आहे. परंतु ह्या मिठाईतून किंवा एकमेकाचं वाईट चित्तणं हे चुकीचं आहे सर तुम्हाला. आणि भरपूर लोक आहेत अशी तंत्रमंत्र करणारी. किंवा ह्यावेळेस विशेष काळजी कसं घ्यायची सर, जे चौराई असतात, तुम्ही कधी बघितला असेल सर, चौराईवर एवढं काय काय उतार पडलेलं असतात, लिंबू, टाचण्या, दोर, भरपूर काय काय, नारळ, तुम्हाला सांगते मिठाई, तुम्हाला सांगाय भरपूर काय काय. तर त्या तंत्रमंत्रासाठी सर तुम्हाला सांगते की ह्या 4-5 दिवसामध्ये किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सुद्धा अशा जे पण काही वस्तू पडलेल्या असतात त्या वस्तूला तुम्ही ओलांडायचं नाही सर. ओके. त्या गोष्टीला सगळ्यांनी आठवणीत ठेवलं पाहिजे, याद ठेवलं पाहिजे. कारण आपण जल्दबाजीमध्ये जातो आणि आपल्या पायाखाली त्या वस्तू येते त्या. आणि तुम्हाला खरंच बघायचं असेल सर, तर तुम्ही चौराईवर नाही बघा तुम्ही,
पडलेलं असतं असं चौकात वगैरे ना. आता दिपाळीला बघा, हा. कायमची गोष्ट वेगळी, हो कायमची गोष्ट राहत्या. कुणाच्या लहान मुलं रडत असतील तर एखादा उतारा टाकलेला असतोय, काय टाकलेलं असते. परंतु तुम्ही दिपाळीची अमावस्या झाल्यानंतर तुम्ही बघा प्रत्येक चौराईवर कितीतरी अशा वस्तू पडलेल्या असतात किंवा जिथं 3 रस्ते एकत्र आलेले असतात अशा ठिकाणी, तर त्या जर ओलांडल्या गेल्या तर त्याचा खूप त्रास होतो. म्हणून दिपाळीच्या दिवशी सर तुम्हाला सांगते, आपला काही खाद्यपदार्थ असेल, आता सिटीतनी नसते ते, पण खेड्यातनी कसं धान्य बाहेर ठेवलेलं असतं किंवा खाद्यपदार्थ असतात, कांदे असतात, कुणाचे बटाटे असतात, भरपूर ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं असते सर तुम्हाला सांगते, अशावर सुद्धा तंत्रमंत्र होऊ शकतो तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर ह्या 5 दिवसामध्ये सर 4-5 वाजायच्या अगोदरच कसं कपडे बाहेर सुकवायला टाकलेले असते ते, तर ती कपडे सुद्धा आपण रात्रीचं बाहेर नाही ठेवायचे. त्याच्यावर सुद्धा तंत्रमंत्र होतो कपड्यांच्यावरने, तर ते कपडे सुद्धा आपण घरामध्ये ठेवायचे. एक दिपाळीचं जे आहे एक हप्ता, तर त्या हप्त्यामध्ये आपण ते कपडे आतमध्ये आणून ठेवायचे. ओके, तो पूर्ण हप्ताच थोडासा पूर्ण हप्ता, कारण तंत्रमंत्र जर झालं सर तर ते अतिशय खराब तंत्रमंत्र होते. हो, कारण मी बघितल्या सर एवढी क्लायंट, एवढी परेशान क्लायंट आहे ती की जबरदस्त आहे ते. प्रॉब्लेम खूप आहे लोकांना. म्हणजे मलाही कॉल येतात की मॅमशी बोलायचंय वगैरे, म्हणजे लोक खूप त्रासात आहे, भरपूर लोक त्रासात आहे जसं जर बघायला गेलं तर. कारण लाल किताबमध्ये सर आहेच ते, कारण जो पण कोणी सर रेमेडी करतोय का नाही त्याला रिझल्ट 100%. रेमेडी पूर्ण रेमेडी पूर्ण करावे लागतात, त्याशिवाय रिझल्टच येत नाही लाल किताब. बरोबर आहे. आणि लाल किताबचा उपाय कसं 43 दिवस चालणार असते. बरोबर. आणि ते प्रत्येक ग्रहाशी निगडीत आहेत सर. असं नाही की बिना ग्रहाचं तंत्रमंत्र आहे आणि त्या तंत्रमंत्रावर आहे म्हणून, असं नाही. त्या प्रत्येक ग्रहाला कुठला पदार्थ आहे, प्रत्येक ग्रहामध्ये कुठला प्राणी आहे, त्याला कुठला पदार्थ खायला द्यायला पाहिजे किंवा कुठलं वाहत्या पाण्यात सोडलं पाहिजे, किंवा तुम्हाला सांगते कुठं जमिनीत गाडलं पाहिजे, तर जमिनीत गाडायचं किंवा वाहत्या पाण्यातलं लाल किताबचं उपाय भयंकर डेंजर आहे सर. आणि थोडी एक जर चूक झाली, एक जरी, आता कधी कधी लोकांच्या जन्मतारखेच्या ह्याच्यावरनं चूक होती आणि जन्मतारीख चुकीची दिली किंवा वेळ चुकीची दिली, तर तो एक ग्रह मागं पुढे जर सरला तर तेवढं थोडं चालते. मग आपल्याला चलित कुंडली किंवा नवमांशवरनं ते प्रिडिक्शन करता येते. परंतु जर बिलकुलच जर सर चुकीचे झाले आणि एखादी वस्तू जर जमिनीत पुरायला दिली, तुम्हाला सांगते माझं एक क्लायंट होतं सर, तुम्हाला एक एक्झाम्पल मला सांगते. त्यांना मी पंचमचा एक मंगळाचा उपाय मी त्यांना दिला होता. ते लाल मटक्यात, जे लाल मडकं असतं ना, त्याच्यात गूळ भरून नवीन लाल कापडानं तोंड बंद करून जमिनीत पुरायचं होतं. ओके. आणि ते कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला गेलेली होती, तिथं ते लाल मडकं खरेदी केलं. आणि लाल मडकं आणि तो दिवस मंगळवारचा होता सर. लाल मडकं खरेदी केलं आणि लाल मडकं खरेदी करून त्यांनी, त्यांचं कुटुंब होतं सगळं, आणि तो उपाय करायचा. त्यांनी सांगितलं आज योग आलाय आणि आपण तो उपाय करायचा. त्यांनी ते लाल मडकं सर जमिनीत तिथंच कुठं वाटेवरती पुरायला गेले, आणि पुरायला गेल्यानंतर सर तिथं ते पुरलं आणि एकदम असं वारं सुटलं, तुफान आल्यासारखं, तिथं तुफान आल्यासारखं सुटलं आणि ते पुराय दोघं तिघं गेले, ती बाकी गाडीत होती. एवढं मोठं तुफान आलं की सर ते तिघं एकमेकाला दिसणार. हो. आणि एवढं म्हणजे इतकं भयानक आवाज, आणि ती घाबरली सगळे. बरोबर. आणि तिथं ती निगेटिव्ह शक्तीचा असर झाला. आणि अशा मग ते गाडीत कसं तरी एकमेकाला ते सगळ्यांनी सांभाळ, लहान मुलं होती त्यांच्याबरोबर, आणि ते डायरेक्ट माझ्या घरी ते उपाय करून, आणि म्हटले मॅडम आम्हाला आज असा त्रास झाला, आम्ही ते पुरला आणि असा त्रास झाला. म्हणून मी त्यांना सांगितलं कुठं पुरलं तुम्ही, मी तुम्हाला कुठं सांगितलं होतं पुरायला, तुम्ही कुठं पुरलं. तर ते म्हटलं आम्ही गेलो होतो तिकडे कर्नाटकमध्ये एका देवीला, आणि येता येता असं पुरलं. तुम्हाला माहित होतं का ती जागा कशी आहे, तिथे एखादं भूतप्रेत आहे का, कारण ऍक्सिडेंटची एखादी जागा असते सर, भूताप्रेताची जागा असत्या, तिथं जर तुम्ही हा उपाय करायला गेला, त्याच्यासाठी जागा कशी स्वच्छ पाहिजे, एकदम चांगली जागा पाहिजे. त्या ठिकाणी जर ते पुरलं तर त्याचा त्रास होणार नाही. जन्मतारखेच्या वेळेचं ते वेगळं, आणि पुरताना सुद्धा आपण एक चांगल्या जागे जर पुरलं. बरोबर आहे. म्हणून मी लोकांना, जे क्लायंट आहे त्यांना एवढं समजावून, म्हणजे काय सर तुम्हाला म्हणजे एक ते लाल किताब, त्या
हे जे बाकी ज्योतिष आहे का नाही ह्याच्यापेक्षा एक खरंच हटक्याने वेगळं आहे वेगळे पण लोकांची लाईफ चेंज करून देत आहे. कुंडलीचाच आधार आहे ना मॅम, सगळं कुंडलीवर कुंडलीवरतीच आधार. त्याच्यावरच उपाय दिले, दुसरं काय आहे ना त्याच्यामध्ये. फक्त थोडं कसं आहे सर, थोडं डीप नॉलेज पाहिजे आणि डीप नॉलेज जर असेल तर त्याचा असर झाल्याशिवाय राहत नाही. स्वप्नांबद्दल बोलत होते मग आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही स्वप्नांचं मला एक सांगितलं होतं, तर त्याबद्दल काय ना. तर मी तुम्हाला सांगते सर, माझ्या बऱ्याच क्लायंटनी मला प्रश्न म्हणजे कायम आले की मॅडम आम्हाला स्वप्न अशी पडतेत, हे स्वप्न पडलं पूर्ण दिवसभर आम्ही त्याच विचारत असतोय. सायंटिफिकली विचार केला तर आपण जो दिवसभर सोचतोय तेच रात्री स्वप्नात येते. सायंटिफिकली बरोबर आहे, तुम्हाला सांगते. आणि आपण जर असा विचार केला सर, तुम्हाला सांगते की ग्रहमानानुसार तुम्हाला सांगते तर स्वप्न पडणं सर म्हणजे बुध आणि राहू ह्या ग्रहाची युती तुम्हाला सांगते जर आपल्याला त्रास देत असेल किंवा बुधची दृष्टी राहूवर, राहूची दृष्टी बुधावर किंवा बुध राहूची युती आली असेल किंवा आंतरदशेत दशेमध्ये ते दोन्ही एक साथ जुडला असेल तुम्हाला सांगते किंवा ह्यातली कुठली महादशा चालू झाली असेल तर अशा खराब स्वप्नांना जागा मिळते तिथं. आणि खराब स्वप्न कारण राहूला इथून वरच जागा आहे सर्व. तर अशा लोकांनी तुम्हाला मी सांगते, कारण परत नंतर फोन करून मला सर विचारतील की मॅडम आम्हाला ते प्रश्नच विचारायचा राहिला, स्वप्न पडलेलं सांगायचं होतं तुम्हाला, असं स्वप्न पडलं तसं. एकतर लोकांना वेळ भेटत नाही सर आणि त्याच्यात मग कमी बोलायला मिळते आणि त्यांचं पहिलं ऐकून घ्यावं लागते सर. तो एक पॉइंट मला सांगायचा आहे, चॅनेलच्या थ्रू सांगायचं आहे की मॅडमने आम्हाला 10 मिनिटं वेळ दिले, 15 मिनिटं वेळ दिले, मॅडम आम्हाला वेळ देत नाहीत. तर सर कसं आहे माहितीये का, मी माझे जे पण क्लायंट येते त्यांना मी सांगेन की त्यांचं कसं आहे सर, आल्या फक्त तुम्ही तुमच्या घरातलंच जर मला सांगत बसा, मला बोलायला वेळ द्यास, बरोबर का, तुम्ही मला बोलायलाच वेळ देत नाही, तुमचं घरातलं जर सगळं सांगत बसला तर मी कुंडलीवर काय बोलणार आहे सर सांगा. काय केलं पाहिजे ना, मला काय वाटतं मॅम लोकांनी की जे मुद्दा आहे, समजा लग्नाचा प्रॉब्लेम आहे, पैशांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर बिझनेसचा प्रॉब्लेम आहे किंवा कोर्ट कचेऱ्यांचे प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्हाला एवढी हिंट दिली पाहिजे की या प्रॉब्लेम. मी त्यांना ते पण हिंट देऊ नका म्हणते सर, मी स्वतः सांगते, पण तेच म्हणजे मी त्याच्यात वेळ जाते सर. मग ते असं झालं, ह्याच्यातनं कोर्टाची केस आली, ते झालं, जावं असं केलं, दिरानं असं केलं. म्हणजे माझं एक सांगण्याचं तात्पर्य काय आहे, मी कुठल्या माझ्या क्लायंटला दुखवायचा माझा बिलकुल सुद्धा सर. बरोबर बरोबर. कारण त्यांनी कसं केलंय सर तुम्हाला सांगते की ते इमोशनल होते, ती रडतीत लोक, कारण त्यांना ती परेशानी आहे, हे सगळ्या गोष्टी मी समजू शकते. परंतु ज्या लोकांच्या तक्रारी आहेत की मॅडमने आम्हाला वेळच दिली नाही, अरे बाबा तुम्ही मला बोलायला वेळ दिली तर मी बोलणार आहे, कारण ते तुमचं जर कारण सांगत बसलं तर मी कधी बोलणार आहे सांगा. खरंय. आणि तो त्याच्यासाठी मी हा दिवाळीच्या रेमेडीत हा पॉइंट घ्यायचा नव्हता सर, तरी सुद्धा मी घेतलाय. कारण भरपूर लोकांची ख्वाहिश आहे की मी एखादा माझा चॅनेल बनवावा, तसं प्रयत्न करीन मी बनवायचा सर, तुम्हाला सांगते. काय की तुमची कुंडली मॅम कडे गेल्यावर मॅमला तर पूर्ण चित्ता कळून जातो की काय काय नाही. तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे 2-3 शब्दात सांगा, मग मॅम तुम्हाला त्याच्यावर प्रॉपरली गाईड करतील, त्या रेमेडी फॉलो करा तुम्ही आणि त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट होणार आहे. तुम्ही फक्त तुमचं प्रत्येकाचं असतं ऑब्व्हियसली की मला हा प्रॉब्लेम होतो, तो प्रॉब्लेम होतो, मग असं, पण तुम्ही ते पूर्ण असं डिटेल नका करू. आता मी मॅम तुमच्याकडे कन्सल्ट करतो भरपूर वेळा, मला की एखादा इश्यू आला, पण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो की मॅम असं वाटतंय मला, लगेच तुम्ही मला. आज एक क्लायंट आलेलं सर तुम्हाला सांगते, आणि म्हणजे लेडीज होती सर, तिला रडूच आवडत नाही सर, तिनं 10 मिनिटं रडण्यात हे केलं, कारण लोकांना परेशानीच तेवढी आहे सर, मी समजू शकते त्यांना. परंतु मी त्यांना आधी सांगितलं शांत व्हा तुम्ही, नंतर बोला. नंतर जे सुरू केलं सर की पुरी हिस्ट्री लग्न झाल्यापासून आतापर्यंतची सगळी, आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही आता अर्धा तास झाला, आता इथून पुढे मी किती बघणार कुंडली तुमची, बाहेर एवढं क्लायंट बसते त्यांचं काय. बरोबर आहे. आणि लोक दुरून येतात. आणि मग म्हणलं तुम्हीच मॅडम परत क्लायंटला हे टाकताय की कमेंट टाकताय की आम्हाला मॅडमने वेळ दिली नाही, होतं असं, बरोबर का सांगा. आणि त्याच्यामुळं मी का कधी मला कोणी सांगितलं की अशी एखादी कमेंट पडल्या, मला बी त्या गोष्टीचं दुःख होते सर. बरोबर आहे. आणि दुसरी एक गोष्ट सर मी तुम्हाला सांगते की एक कमेंट होती सर की 3000 रुपये घेऊन यायला सांगितलं, आणि सर मला माझ्याशी जे घडले ते मला माहित आहे, बरोबर का.
तिथं नेट रेंजच नाही, इथं वायफाय असून सुद्धा सर. आणि ज्यावेळेस ऑनलाईन पैसे पाठवतात का नाही सर, त्यावेळेस कितीतरी लोकांनी पैसे सेंड करतो म्हणून सर खाली चालले गेले तर चालले गेले. म्हणून मी सांगितलं ना कॅश येताना, म्हणजे ते असिस्टंट आहे ती सांगते कॅश घेऊन या म्हणून. तर त्याचा अर्थ लोकांनी एक वेगळ्या पद्धतीनं सर तिथं दिलाय. लोक कधी कधी वेगळ्या पद्धतीने ते एक 0.1% लोक असतात ते, बट ते करतात. आता थोडंसं अजून पैशांबद्दल बोलू आपण, कारण प्रत्येकाचं मोटिवेशन पैसा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की काय दिवाळीच्या वेळेस अजून काही सांगता आलं समजा तुम्हाला, की या छोट्या छोट्या अजून 2-3 रेमेडी जर आपल्याला डिस्कस करता आलं तर? सर मी अजून तुम्हाला रेमेडी देते की दिवाळीच्या वेळेस ज्या पण रेमेडी करायच्या ते सर तुम्हाला मी सांगते. जो दिवाळीचा महालक्ष्मी पूजनचा जो दिवस आहे सर, तुम्हाला मी सांगते, त्या महालक्ष्मी पूजन दिवशी, लक्ष्मी पूजन दिवशी तुम्ही सर्वात प्रथम तुमचं घर क्लीन करून घ्या सर. ज्या पण लेडीज आहे त्या घर क्लीन करून घ्या सर, तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीपूजनला बसणार, ज्यावेळेस लक्ष्मीपूजन आहे त्यावेळेस तुम्ही जो मी राजयोगसाठी चंदन अत्तर सांगितलेलं होतं, बरोबर आहे का सर? राजयोगचं जे नाकाला लावायचं, बरोबर आहे. तुम्हाला सांग, एवढ्या लोकांनी सर मला त्याचा रिझल्ट सांगितलंय की भरपूर लोकांना त्याचा रिझल्ट आलाय. मी सर माझा मोठीपणा सांगत नाही, मला चंदन अत्तरच्या कितीतरी बोतल गिफ्ट दिलेत सर, म्हणजे इतका छान त्याचा रिझल्ट आलाय लोकांना. तर ते तुम्ही एक आपण लक्ष्मी पूजनसाठी जी अत्तरची बोतल आणणार ती वेगळी सर. ती वेगळी का? ती वेगळी. तुम्ही लक्ष्मीपूजनमध्ये एक चंदन अत्तरची बोतल आणून ठेवायची आणि ती अत्तरची बोतल 1 वर्ष यूज करायचे, नाकाला 6 वेळा लावायचे सर. करून बघू द्या ज्यांनी पण अजून. 2 बॉटल आणायच्या, 2 बॉटल आणायच्या, दोन्ही ठेवायच्या पूजेत, दोन्ही ठेवायच्या. दोन्ही चंदनाच्या आणला तरी चालेल. एक तर आपण ती पूजेसाठी वापरतोच, ती पूजेसोबतच येते, ती पूजेसोबत साहित्यासोबतच येते. आणि एक आपल्यासाठी यूज करण्यासाठी आणायचं. ओके. आणि ते चंदन तुम्ही 1 वर्षभर अत्तर तुम्ही यूज करायचंय सर. बरं. कारण ते अत्तर इतकं छान त्याचा रिझल्ट येणार तुम्हाला सांगते की, कारण मी तर असंच आधी शुक्रवारच घेते ना, कधीही अत्तरची बोतल घेताना शुक्रवारचं. बरोबर. तुम्ही परफ्यूम यूज करताय का नाही, अत्तर कधी यूज करून बघा सर, कारण इतकं छान त्याचा रिझल्ट आहे. कारण अत्तर हे महालक्ष्मीला आवडणारा पदार्थ आहे आणि जे महालक्ष्मीला आवडतं तेच जर आपण यूज केलं तर त्याचा पण रिझल्ट एकदम छान येतोय सर. बरोबर आहे. त्याच्यानंतर सर मी एक पाठीमाग सांगितलेलं होतं की एक आरसा तुम्ही तिजोरीमध्ये लावायचा सर. आरसा तिजोरीत हवा एक सांगितलेली होती. हो, तुम्ही पहिल्या पॉडकास्टला बोलले आहे, पहिल्या बोललेले होते. तर सर तुम्हाला सांगते तिथं काही लोकांनी आता प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते सर, बरोबर का सांगा. तर ह्या दिवाळीला 10 रुपयाचा नोटाचा बंडल, 1,000 रुपयामध्ये 10 रुपयाचा नोटाचा बंडल भरपूर मोठा येते. बरोबर आहे का नाही? बँकेत जाऊन तुम्ही तो घेऊन यायचाय, तो लक्ष्मी पूजन मध्ये मांडायचा आहे बंडल. आणि तो बंडल तुम्हाला सांगते सर, तुम्ही जो मी तिजोरीत आरसा लावायला सांगितलाय त्या आरशाच्या पुढे तो बंडल ठेवायचा आहे. आरशाच्या पुढे जर तो बंडल ठेवला तर मी त्याच्या पाठीमागचं पण कारण सांगते. तो बंडल तुम्हाला आरशामध्ये दिसणार आहे सर, तिजोरीमध्ये. बरोबर आहे. आरशाच्या मागे लावायचा, म्हणजे तिजोरी जेव्हा ओपन करतो तर इथं पैसे समजा त्याच्या मागे तो नाही आरशाच्या पुढेच बंडल लावायचा, तो बंडल आरशामध्ये दिसला पाहिजे सर. ओके. म्हणजे त्या दरवाजाला लावायचा का मॅम? नाही ना. आपल्या जे कपाट आहे का नाही, जो पैसे ठेवायचा, प्रत्येक जण कुठं पैसे ठेवतो जे ते आहे सर. तर कपाटामध्ये आरसा आपण लावलाय आतमध्ये, कपाटाच्या आतमध्ये. बरोबर. आणि तिथं पैशाचं बंडल, गड्डी पैशाची, बरोबर आहे, तो त्या आरशाच्या समोरच ठेवा, म्हणजे त्याची प्रतिमा त्या आरशात दिसेल. ओके. आणि तो कधी तुम्हाला गड्डी हलवायची गरज लागणार नाही. त्या गड्डीच्या शेजारी दुसरी गड्डी येईल, पण त्याच्याबरोबर कष्ट पण तुम्ही करा, मेहनत करा. तर ती गड्डी वाढत जाणार आहे सर. आणि तुम्ही सुद्धा सर करा ह्यावर, नक्की करून बघा सर. आणि जे तुम्हाला मी सांगते सर, जे पैशाची पूजन किंवा दागदागिन्याचं पूजन, त्या प्रत्येक दागिन्याला, प्रत्येक पैशाला थोडा थोडा अत्तर लावा सर तुम्ही. ओके. रुईवर थोडस अत्तर घ्या किंवा त्या बोतललाच एक बॉल असते गोल अशी, त्या बॉलनं तुम्ही थोडं पुसा त्याला सर. इतका छान रिझल्ट आहे सर त्याचा
की जबरदस्त. कारण मी स्वतः माझ्या लाईफमध्ये लक्ष्मी योग घडवून आणलेला आहे लाल किताबच्या थ्रू सर. बरोबर. कारण लाल किताब शिवाय माझं जीवन अधुरं होतं. आणि ते कारण स्वतःला अनुभव घेतलाय तेव्हा लोकांच्या जीवनात, आणि लोकांनाही त्याचा रिझल्ट आला. बरोबर. भाऊबीज पण असते, तर तुम्ही अशी काही रेमेडी सांगाल की बहिणीने करावी भावासाठी किंवा भावाने बहिणीसाठी, त्याबद्दल काही सांगू? सर मी भाऊबीजेसाठी सांग, काही काही बहिणी अशा आहेत की आपल्या स्वार्थासाठी भावाला यूज करून घेणार आहेत ना, बरोबर का? काही काही भाऊही तसे आहेत सर. हो. जर तुमच्या भाऊ आणि बहिणीत खरं प्रेमच नाही तर त्या भैयादूजचा अर्थच काय नाही. काही काही बहिणी पूर्ण आयुष्य त्याग आपल्या भावासाठी केलेला असते. काही काही बहिणी, बरोबर. काही काही भावानी बहिणीला कधी विसरलेलंच नसतं. जो भाऊ बहिणीला विसरत नाही त्याचा बुध ग्रह स्ट्रॉंग होतो, त्याचा बिझनेस स्ट्रॉंग होतो सर. आणि जी बहीण भावाला विसरत नाही त्याचा मंगळ ग्रह स्ट्रॉंग होतो. त्या बहिणीचा मंगळ ही तेवढाच, हे मंगळाचंच वर्ष आहे सर. बरोबर का सांगा? आणि ह्या मंगळाच्या वर्षानं सर ज्या पण बहिणींना फायदा झाले ती बहीण कधी भावाला विसरलेलीच नाही. आणि तुम्हाला सांगायचं सर, जर भाऊबीजे दिवशी ज्या बहीण भावात दुरावा आहे पण ते तसं प्रेम पाहिजे. माझ्या मते कुठलाही गिला शिकवा जे पण काही बहीण भावात असेल तो विसरून भैयादूजसाठी तुम्हाला पुढचा, पण त्याचा उपयोग सर पुढच्या भैयादूजला होणार, त्या भैयादूजला नाही होणार. ओके. अशी एक रेमेडी आहे भैयादूजसाठी सर, तुम्हाला सांगते. जो आंब्याला मोहर येतो माहिती आहे सर, त्या आंब्याच्या मोहरावरती दुधाचा शिंतोडा द्यायचा आहे आणि तो आंब्याचा मोहर 43 दिवस शिवलिंगावरती चढवायचा आहे. ओके. सोमवारी चालू करून. ज्या पण भाऊ बहिणीमध्ये दुरावा आहे, बोलत नाहीत भाऊ बहीण, त्यांचं येणं जाणं नाही, परंतु जर त्या पद्धतीचं नातं असेल तर, आता काही बहिणी म्हणणार माझ्याशी भावानं असं केलं, काही भाऊ म्हणणार माझ्याशी बहिणीला, तो भाग पर्सनल जिंदगीचा तो वेगळा. पण ज्यांना खरंच नातं चांगलं करायचं आहे किंवा तर इतके पॉवरफुल रेमेडी आहे सर ही लाल किताबची, करून बघू द्या. आणि तो आंब्याचा मोहर सर चढवून बघू द्या तुम्ही, इतका छान त्याचा. पण तो पुढच्या भाऊबीजला ते बहीण भाऊ एक झालेला असणार. ओके. कारण आता 43 दिवस होत नाही सर, भैयादूज पर्यंत 43 नाही होणार आता, आपले दिवस पण कमी. आणि आंब्याचा मोहर ह्या दिवसात नसतोय, पण बरोबर आहे, तो कधी डिसेंबर जानेवारी पासून चालू होतोय, तर तो त्यावेळेस. आणि तुम्हाला मी सांगते सर, ह्या भैयादूजला कुठलाही सर भाऊ असू द्या, जर बहीण तुमच्या घरी जर आली असेल सर, तर त्या बहिणीचा बिलकुल तुम्ही अपमान करू नका. आणि भाऊ जरी गेला असेल, चाहे तो गरीब असेल, तर त्या बहिणीनं सुद्धा भावाचा अपमान नाही केला पाहिजे. एक वेळ कसं आहे सर, भाऊ रागानं गेला तर चालते, तुम्हाला सांगते रिटर्न. पण ज्या घरातून बहीण रागानं जाईल किंवा तिच्या डोळ्यात आसू येतील आणि ती जाईल, त्या व्यक्तीचा जर बिझनेस असेल सर, तो बिझनेस खराब झाल्याशिवाय राहत नाही. कारण तो बुध ग्रह तुम्ही तिथं खराब केलेला आहे, आणि बुध हा बिझनेसची कारक आहे. बरोबर आहे. म्हणून कुठल्याही बहिणीशी सर तुम्हाला सांगते, कधीही नाराज करू नका. जर तुम्हाला बिझनेसमध्ये तरक्की हवी असेल तर, जर नको असेल काय करायचं काय करायचं. आणि जो मी स्वप्नाचं सांगितलं सर, ज्यांना पण खराब स्वप्न पडते ते, त्या लोकांनी काय करायचंय, लाल फिटकिरी असते माहिती आहे सर? फिटकिरी म्हणजे तुरटी, लाल तुरटी रात्री उशाला घेऊन झोपायचंय सर. एकही खराब स्वप्न पडणार नाही कधी. कारण तो मगाचा पॉइंट थोडासा हा तो राहिला होता आपला, तो राहिला ना, बोलत लाल तुरटी उशी खाली घेऊन झोपायची, नाही पडणार सर. मॅम, लक्ष्मी पूजनला असं म्हटलं जातं की सकाळी लक्ष्मी येते नाही का, आपण लवकर उठतो, तर ते खरं आहे का सर? पहाटेची लक्ष्मी येते. आजकाल युट्यूबला कितीतरी एक रील मी बघितली, नवरात्रीमध्ये आलेली आहे देवी, ती सोप्यावर पुजलेलं आहे, लक्ष्मीचं पावलं उठलेले आहेत. आता ते कितपत खरं आहे ते त्यांना माहिती असेल सर, तुम्हाला सांगते. आणि होऊ पण शकते, मी याला मानते पण आणि नाही पण, ते खरं पण होऊ शकते सर. ज्यावेळेस आमचा बिझनेस होता सर गोल्डचा, त्यावेळेस आमच्या दुकानात किंवा आमच्या जो गोल्डचा बिझनेस करते ती लोक पहाटेचं, आणि हे सत्य आहे सर, सगळ्यांनी करावं हे, पूर्ण रात्र जागरण करतात लक्ष्मीपूजन दिवशी.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूर्ण जागरण करते. ओके. तुम्हाला सांगते कुणी झोपत नाही सर जागरणात. एक पूर्ण रात्र फटाके तर असते चालू आणि 2, 3, 4 वाजते आणि 4, 3:30, 4च्या दरम्यान सर ज्यावेळेस पूर्ण शांतता झालेली असते, लोक फटाके बंद, त्यावेळेस लोक सर जे पण काय आपल्या घरामध्ये थाली आहे वाजवायचं, काही वाद्य वाजलं पाहिजे, ते वाद्य वाजवत लक्ष्मीचं काही लोक बिझनेसमॅन आहेत उत्तर भारतामध्ये, आपल्याही भागात लोक करत असतील, परंतु माझ्या असं काही कुठं दृष्टीस आलं नाही सर, पण करत असतील लोक. पहाटेचं 4 वाजता लक्ष्मीला आणायला जाते गेटच्या बाहेर सर आणि तिला ते थालीवर वाजवत घेऊन येतात वाजवत, तिला आगमन करतात सर. तिचं पाऊल उठवायचं पहाटेचं 4 वाजता. ज्या पद्धतीनं आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस किंवा म्हणजे गौरीला आपण घेऊन येतो, गौरीचं पाय उठवते आणि ते गौरीला आपण बरोबर गौरी आगमन होतं त्यावेळेस, त्या पद्धतीनं लक्ष्मीला पहाटे ज्या पद्धतीनं घरातली स्त्रीनं लक्ष्मीपूजन दिवशी सांज शृंगार करून तयार झालेली असते, ती त्याच वेशेमध्ये त्याच वेशभूषामध्ये असली पाहिजे आणि त्या जोडप्यानं पती पत्नीने लक्ष्मीला पहाटेचं घरी आणलंच पाहिजे. तर काही तुम्हाला सांगते स्त्रिया साडी चेंज करत नाही, त्या आहे ह्या रूपातच लक्ष्मीपूजन कसं केलं नाही केलं असे काही लोक आहेच लोक सर. काही ते गाऊनवरच थांबायचं, नवरा करतोय लक्ष्मीपूजन कसं का करणार, त्याला आपल्याला काही हे नाही. पण तुम्ही खरंच तिला मान देऊन बघा लक्ष्मी मातेला, आणि तिला आपल्या घरात आल्याशिवाय भागच नाही, ती येणारच. त्याच्यासाठी जो पहाटेचं आहे की नाही सर, जे पण माझे व्ह्युअर्स आहेत त्यांनी चाहे तर तुम्ही एक झोप काढा पाहिजे तर लक्ष्मीपूजन करून, त्याच्यानंतर सर सकाळी आंघोळ करून जर तुम्ही झाडू मारायचं नाही, पण सर सकाळी झाडू मारायचं नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. जे का जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीला आतमध्ये एंट्री करत नाही तोपर्यंत झाडू मारायचं नाही आणि तयार व्हा आणि नंतर तुम्ही तिला पहाटेचं 4 वाजता आतमध्ये घ्या. 4 वाजता कारण तिचं आगमनच आहे ते. एक लोक सांगतात ना, काय ॲस्ट्रोलॉजर सांगतात की ज्यावेळेस लक्ष्मी निघून जाते लक्ष्मीपूजनच्या सकाळ उठा त्यावेळेस म्हणजे तिची दृष्टी कुणाच्या घरावर पडेल ते त्या वर्षी तो राजा आहे. बरोबर. शुक्र शनीची ती येऊन महालक्ष्मी योग बनून एका वर्षात तिची 3-3, 4-4 घर, ते प्रॉपर्टी, गाड्या त्या वर्षी होऊ शकते त्या. बरोबर असं म्हणून पहाटे 4ला लक्ष्मीला घरी आणणं गरजेचं आणि ते आता नाही. आता 7 वाजल्याशिवाय लक्ष्मी दारात थांबून जरी बाहेर गेली तर दरवाजा उघडला जाऊ शकत, पण एक त्या दिवशी तरी उघडलंच पाहिजे. बरोबर आहे. लोक म्हणतात की पहाटे उठून काय लक्ष्मी येणार आहे का, कष्ट केलं पाहिजे, पण कष्ट पण तेवढं जर आहे. मी तुम्हाला एक सांगते सर, जे लोकांच्याकडं बिना काय करता लक्ष्मी आलेल्या असत्या, बरोबर का, ना पूजा पाठ, काही तर कितीतरी क्लायंट आहेत की आम्ही एवढं पूजा पाठ करतोय मॅडम, मग आमचं कुठं गेलाय राजयोग, आमचं कुठं दडून बसलाय, किंवा गजकेसरी योग कुठं आहे काय. बरोबर. कारण त्यांचं जे दशम स्थान, लाभ स्थान, किस्मतचं स्थान जे आहे, भाग्याचं स्थान, हे 3 स्थान असते ती 9, 10 आणि 11. 9वं भाग्यस्थान, 10वं कर्मस्थान म्हणजे जे आपण काय काम करणार त्याचं, आणि 11वं लाभाचं स्थान. ह्या 3 स्थानामध्ये जन्मताच ते 3 ग्रह एवढे स्ट्रॉंग बनलेले असते सर की त्यांना पूजापाठ, आणि काही व्यक्ती एवढ्या क्रूर असते ते सर, एवढे मन त्यांचं कपटीपणा असतोय, कपटा भाव असतोय, तरी सुद्धा त्यांच्याकडे पैसा, कारण ते 3 ग्रह जे आहेत का नाही, 3 कोणते मॅम, 9th हाऊस, 10th आणि 11, 9, 10 आणि 11, हे 3 ग्रहामध्ये एवढे मजबूत ग्रह बसलेले असतात. त्यांना सगळ्या गोष्टी, मी पाठीमागच्या वेळेस पण सांगितले, एवढे ड्रिंक करणारी लोक असते, ती नॉनव्हेज खाणारी लोक असते, तरी सुद्धा ते अन्नदान करतात. तसं त्यांचा शनी पण तेवढा प्रबळ असतो सर, त्या शुक्र प्रबळ असतो. शुक्र लक्झरीला देणारा ग्रह आहे, पण ते त्यांच्या ह्याच्यात असते. परंतु तुमच्या घरात काय ती 3ही घरं रिकामी आहेत तुम्हाला सांगते, तर तुम्ही एक स्वच्छ अंतःकरणानं त्या लक्ष्मीला पूजन तर करा. बरोबर आहे. वर्षफलात तरी कधी तो शुक्र जर येऊन बसला 10व्या स्थानात किंवा लाभ स्थानात आला, उच्च राशीत येऊन बसला, तर ते एखाद्या वर्षी लॉटरी लागल्यासारखं
एक करू शकतो. धनयोग येऊ शकतो ना कुंडलीमध्ये, ते लोकांनी केलं पाहिजे. काहींची प्रवृत्ती राहत्या, काहीची राहत नाही राहत. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. दिवाळीबद्दल इतकी सुंदर माहिती कोणीच नाही देऊ शकलं असतं. खूप छान माहिती दिली तुम्ही की दिवाळी कशी सेलिब्रेट करावी, काय केलं पाहिजे. मला वाटतं या व्हिडिओचं थंबनेलच मी करणार आहे की दिवाळीसाठी सुशीला पवारांच्या रेमेडीज. तर मॅम ज्याही लोकांना अजून काही प्रश्न असतील की दिवाळी कशी त्यांनी करावी, काय या बाबतीत तुमचा नंबर तुम्ही काय सांगाल, कन्सल्ट कसं करू शकतात? सर. पहिला तर दिलेला आहेच, पहिल्या व्हिडिओजनी हो, आहे पॉडकास्टला. तिकडे आहे. तर माझा नंबर सर 7758 01 3528. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद.